आणि आता बातमी अयोध्ये संदर्भातली, कारण अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांमध्येच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। अयोध्येतल्या बऱ्याच गर्भवती महिलांनी 22 जानेवारीला प्रसूती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे। 22 जानेवारीला मुलगा झाल्यास त्याचं नाव राम आणि मुलगी झाल्यास तिचं नाव सीता ठेवू अशी इच्छा व्यक्त केली जाते। 22 तारीख को है तो हमारे अगर 22 तारीख को अगर घर में मेरा डिलीवरी हुआ तो अगर लड़का हुआ तो राम नाम रखेंगे, अगर लड़की हुई तो सीता, क्योंकि हमें बहुत उत्सुक है कि हमारा 22 तारीख को स्थापना है। बहुत सी महिलाएं हैं जिनकी ईडीडी एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलीवरी है 22 के आसपास, 20 से 25 के बीच में है। वो ये एक रिक्वेस्ट कर रही कि इस दिन 22 तारीख को ही हमारा बच्चा हो, पर नॉर्मल डिलीवरी तो जब उनका पेन होगा तभी होगी, है ना, तो उसमें हम उनको नहीं आश्वासन दे सकते। आणि आता अयोध्येत होणाऱ्या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित राहणार आहेत। विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी ही माहिती दिली आहे। प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण कुणाकुणाला आहे आणि कोण कोण या सोहळ्याला उपस्थित राहणार याविषयी देशभरात एकच उत्सुकता आहे, तर दुसरीकडे अयोध्येतली सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। यानंतर आता बातमी आहे ती म्हणजे अयोध्येमध्ये महाराष्ट्राच्या पारंपरिक वाद्याचा आवाज घुमणार आहे। नागपूरमधील ढोल पथकांचा प्रभू श्रीराम प्रतिष्ठापनेला ढोल वाजवण्यासाठी आमंत्रित करण्यात आले। यावेळेस 111 वादक अयोध्येत रामलल्ला समोर अनोखं वादन करणार आहेत। अयोध्येमध्ये ताशांचा आवाज सगळीकडे घुमणार असून ढोल ताशासोबत शंखाचा निनाद सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल।